मार्गावर आहे. आणि भाई गणपती अशाच जागेवर ठिकाणी अशाच जागेवर आहे ना भाई, एक नंबर कडक जागा आहे. मंदिर चारी बाजू गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम गणपतीपुळे. अजून गणपतीपुळे इथून जवळजवळ 6 किलोमीटर अंतर बाकी आहे. आणि आता मी जस्ट उठलो, फ्रेश झालो. तुम्हाला दाखवायला काय नाही, सकाळी मी उठलोच लेट, त्याच्यामुळे मला दाखवलं पण नाही. आता जस्ट उठलो, गाडीमध्ये कार पार्क केलं, तर गाडीमध्ये बॅगे सगळं पॅकिंग केलं. आणि आता आपण आहोत इथे चहा नाश्ता पिऊ. इथं आमच्या भाऊजी कसं चहा प्यायला बसले. सांगतो का मस्त मस्त होतं कॉफी कॉफी पिते तू ना पितो का मग कॉफी पिते तो तिकडे डुबून खाली तिने बस. हे आमचे भाऊजी आहेत, छोटे भाऊजी आमचे, छोट्या भाऊजींची मोठी बायको. चलो चहा पिते और निकलते ना. नाही इथंच राहायचं. बघ बाय मागच्या पोर कांदा लागलं बिस्किट. आता आम्हाला चाय आला रिक्षाने दिला. आता सूरज भाऊ बोलतात आम्ही रिक्षाचा चहा पिऊ. रिक्षा आमची कुठे गेली? पुढे हे आमचे युट्यूबर आहेत, त्यांचं 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तुम्ही फॉलो करा, फॉलो बॅक पण करा. आमचा छोटा मेवनास आता रुसलाय हसला. तर गाय आता आम्ही नाश्ता करायला बसलो. आणि नाश्त्याला मागवले कांदा पण मागवले. तसं अवेलेबलच भरपूर काय आहे, पण सांगतो नंतर काय गाडीपासून काय सीन येतो. तिथे कांदा पोहे खाऊ. तिथे भाऊजी आणि सूरज आपण चहा पितोय. तुम्ही चहा पिला? रोहन आमचा चहा पिला. आणि आता कांदे पण हे आमचे आलेले कांदे पोहे. आणि काल आम्ही या इथं हॉटेलमध्ये राहिलेलो. हॉटेलचं नाव आणि सगळा पत्ता वगैरे तुम्हाला मी नंतर सांगतोच कसं काय येते. आपण आलतो बीच खेळला संध्याकाळी वाटवले सर कुठं आहे. हो चल जायचं बाहेर. त्या मित्रांनो आता जस्ट मंदिराचं दर्शन करून आलो. काही सुट्टीमुळे गर्दी इतके ना, म्हणजे इतकी गर्दी नाही, जवळजवळ एक तास गेला सर आमचं दर्शनाला ऑलरेडी. आणि गरमी इतके ना भाई खतरनाक आली. आता आम्ही आलो आहे गोला प्यायला, मस्त निंबू सरबत आणि गोला घेऊन. माझ्या चेहऱ्याची अवस्था पूर्ण समजायचं किती गरमी आहे. गोला ना बाबा आमचा ते काय आता दर्शन झाला मस्त की. आता 12ची आरती चालू झाली, पण आम्हाला आमच्याकडून मिस झाली. बघू संध्याकाळी भेटली काय तर. पण आता ही मॅडमला करता खायचे ठीक आहे ना. ही पिशवी ना
तर हा समोर गेला पुढे गणपतीपुळेचा बीच आहे आणि नरम झाली मावशी सगळीच नरम आहे. माणसाचे काय तर आता आम्ही निघालोय जय विनायक मंदिर. इथून आहे 13 किलोमीटर आणि गणपती बाप्पा दर्शन मस्त झाला, 1 तास लागला. जस्ट थोड्यासाठी आरती मिस झाली, नाही तर मस्त जेवण पण भेटलं असतं आपल्याला. पण आता काय संध्याकाळी येऊ बघू, जर राहिलो असेल तर जेव्हा इच्छा असेल तर आपलं जेवण पण भेटल. आता सध्या चालू आहे जय विनायक मंदिर, 14 किलोमीटर आहे आणि वेळ लागणार आहे तो म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटं. बघू जर ट्रॅफिक नसतं तर लवकर पोहोचून नाही तर मग टाईम लागेल. चला बस का ना डायरेक्ट बस इथं थांबतो, इथून लगेच हॉटेलला जायचं. तर आत्ता आम्ही आलो आहे समोर श्री जय विनायक मंदिर आणि मस्त गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तिथे पार्किंगला गाडी लावली आहे. पार्किंगमध्येच एक म्युझियम आहे, तर म्युझियम आपण बघू. तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत श्री जय विनायक मंदिर रत्नागिरी आणि गणपतीपुळेपासून मॅक्सिमम 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. आणि गणपती अशाच जागेवर ठिकाणी अशाच जागेवर आहे ना भाई, एक नंबर कडक जागा आहे. मंदिर चारही बाजूला मस्त की गार्डन्स आहेत, गार्डनमध्ये मस्त की पिवळी गुलाबी फुलं आहेत आणि ऑसमचा मंदिर आहे. मंदिर चारही बाजूला मस्त गार्डन आणि गार्डनच्या मध्यभागी एकदम मस्त मंदिर आहे आणि तुम्ही असा बघू शकता नजर भाई मंदिराचा. काय सुपर वाटते मंदिर.